हे बघा, हे आमचं आंब्याचं झाड. 4-5 झाडं लावले आम्ही. त्या दिवशी एक आंबा उतरवला, आता परत हा दुसरा. जगला असं झालंय, ते झेल्यातलं कैऱ्या मीच काढेल असं. सर्वे काढून तोच ठेवतोय. मला पण हात लावू देत नाही आणि त्याच्या दादाला पण हात लावू देत नाही. तोडून झाल्यावर घरात आणल्या त्या. मग अर्ध्या पिकत घालायच्या होत्या ना, अर्ध थोडं लोणचं करून बघते बरं. एवढ्या कैरींचं लोणचं केलं. ते देठ काढून घेतले, पिकायला टाकले असत्या तर ते देठ सकतच पिकवल्या असत्या. पाण्यात टाकले मग लोणच्याला. ते 3 किलो भरल्या होत्या. मग नंतर सामान आणलं लोणच्याचं. बडीशोप, मेथी, रामबंधू मसाला, मिरचींचं कूट केलं, बारीक मीठ करून घेतलं. जाडच घेतलं होतं पण ते बारीक करून घेतलं. नंतर तेल टाकलं. तेलमध्ये मग सर्व सामान टाकलं. मिरची टाकली, मीठ टाकलं, हळद टाकली. ते चाळून घेतलं. ते मिक्स करून घेतलं सर्व. मग त्याच्यानंतर त्या कैरीच्या फोडी पुसून घेतल्या होत्या मी. त्या बरणीत भरल्या, गुळून असं सर्वांना. तो मसाला लागला पाहिजे, मग लोणचं खराब होत नाही आपलं 12ही महिने. थोडा खाली मसाला टाकून द्यायचा. सर्व फोडींना लागलं पाहिजे असं थोड्या थोड्या करून टाकायच्या बरणीमध्ये. किती लोणचं भरलं तरी खराब होत नाही आपलं. बघा किती छान कलर आहे लोणच्याचा. छोट्या बरणीत थोडं टाकलं, याच्यात जागा नव्हती तर 2 बरण्या भरल्या.